हॅलो नमस्कार मंडळी, होप तुम्ही सगळे छान असाल, मस्त असाल। आज तुम्हाला घर आणि घराची अवस्था दिसणार आहे, कारण का हे इथे उन्हाळा सुरू झालेला आहे आणि मी प्रत्येक उन्हाळ्यात जसं आपण काढतो काही काही गोष्टी घर रिडेकोरेट करायला काढलेला आहे। काही काही गोष्टी आता रिसेंटली आणल्या होत्या आणि आम्ही काल परवामध्ये पण अजून घेऊन आलोय, सो त्या पण एक सेट करायच्या आहेत। आणि हे मी ह्याच्या रखवालीसाठी बसले, आम्ही शूज धुतलेले आहेत, तर मग शूज वाळायचे वेट करतेय। ही माझी छोटंसं गार्डन आहे, एक सेकंड, छोटंसं गार्डन आहे। हे जास्वंदीचं झाड आहे, हे मोहरीचे खूप आले होते पण ह्यांना आळ्या लागल्या माझ्या चुकीमुळे। मी चुकून जास्त पाणी टाकलं आणि याला होल नाहीये, आणि मी पाणी टाकलं होल नाहीये आणि उन्हात ठेवायची विसरले कुंडी, सो त्याचं पाणी असं ते कोमेज सगळं हे असं भुसभुशीत माझ्याऐवजी असं असं हे झालंय, काय म्हणतात त्याला, चिखल चिखल झाला होता, मग गाळी झाली होती दोन, मग ते गेलं, आता एवढे उरलेत। सो हे मोहरीची झाड आहेत, हे जास्वंदीचं झाड आहे, हे माझ्या मते झेंडूचं झाडं आहेत ही, पण आय एम नॉट शुअर। आणि हे आता उन्हामुळे परत दोन अशी खाली पडली आहेत, तर मग ह्यांना जास्त पाणी, थोडंसं पाणी टाकल्यावर हे परत वर येतात। हे गेलं, असे ह्या एम्प्टी टकली टकली हे दिसत आहेत जे कप्स तुम्हाला, त्याच्यातले गेलेले आहेत। हे माझ्या मते हे पालक आहे, कारण का पालकाचं मी वेगळं लावलं होतं। हे खूप सुंदर आहे, फुलांचं झाड येणार आहे हे, सो हे जेवढ्या बिया टाकल्या होत्या तेवढ्या आलेल्या आहेत। हे आहे बडीसोप्याचं झाड, हे आय थिंक पॉपी नावाचं झाड आहे, त्याच्या सीड्स होत्या ह्या। हे जिरा, हे याच्यामध्ये मिरची, एक सेकंड, हे तर मिरचीचं नाही, हा हे मिरचीचं आहे, सॉरी, हे मिरची आहे, मला कन्फ्युजन होतं। आणि हे आहे सौफ, हे हा बडी सोप, मी करेक्ट बोलले तुम्हाला। आणि देन दिस हॅज नो नेम, सो हे मी आधी लावलेलं आहे, सो हे पॉपी, दिस इज करेक्ट। आणि ह्याच्यामध्ये आहेत काही काही ठिकाणी हे जे मोठे वाले आहेत ते बडीसोप आहे आणि हे पॉपीचं आहे, सो अशी झाडं आहेत। आणि हे माझं तुळस आहे, एवढ्या तुळस आलेल्या आहेत सध्या। आणि मी माझा पुदिना आला होता, तो गेला, सो मग मी परत पुदिनाची ती काडी असते ना, ती पाण्यामध्ये ठेवलेली आहे, त्याला नवीन यायला लागतील, तर मग मी ते दाखवेन तुम्हाला। आता मी आम्ही हे शूज धुतलेले आहेत सगळे, मस्त स्वच्छ स्वच्छ निघालेले आहेत, किती फ्रेश फ्रेश कलर दिसतोय ह्याचा। हे बघा, हे माझे फेवरेट शूज आहेत, माझ्याकडे किती वर्ष झाले आहेत, पण हे सॉफ्ट आणि हे खूप छान आहेत, असे गुबू गुबू माऊ माऊ। सो हे आता ऑलमोस्ट सुकत आलेले आहेत, वाळे की आत घेऊन जाईन। आणि आज एक वेगळी गोष्ट आलेली आहे घरी, जे की मी खूप महिने त्याला टाळत होते, बट आम्ही बेड फ्रेम ऑर्डर केली आहे, जी आज पोचली आहे। आणि हा विशाल आहे, काम करतोय, सो मी वेट करते, तो कधी काम संपवतो। सो आम्ही बेडची पोझिशन चेंज केलेली काही दिवस झालं, आता मी ते सगळं बाजूला करत होते, बेडशीट वगैरे, बेडशीट पांघरुणं, कारण का बेड फ्रेम लावायची आहे, सो त्याच्यासाठी जागा करायची, आणि ही वाली गादी उचलून आधी उभी करायची आहे, सो ते चाललं होतं। मला आता माझ्या मिररची पोझिशन जास्त छान वाटतेय आधीपेक्षा। आधी माझा मिरर इथे ऑपोजिट साईडला होता इथे, पण तिथे खूप डार्क असं वाटत होतं, रूम डार्क असल्यासारखी, आता असं उजेड उजेड आहे, छान वाटतं। मिस्टर डार्क लवर हा कधीच उजेड करून बसत नाही रूममध्ये। सो अजून गोष्टी आहेत की मी हे फ्रेम्स आणलेल्या आहेत, ह्याही लावायच्या आहेत इथे, ह्या वॉलवरती ही लावायची आहे, ही मिररची फ्रेम लावायची आहे, हे दोन फ्रेम्स लावायचे आहेत। परवा आम्ही हे आणलं, ऑलीजमधून आणलं आहे का हे गुडविलमधून आणलं, आय डोंट रिमेंबर, पण असंच शॉपमध्ये गेलं होतं, तर फॅमिली इज द हार्ट ऑफ द होम, ह्याच्यामध्ये बरण्या होत्या, ज्या मी तुम्हाला एका मिनिटात दाखवते। हे नवीन मी हे आणलंय, फरशी पुसायचं, आमच्याकडे ना रोबो व्हॅक्यूम आहे हा,
सो हा ह्याचं काम खूप छानरित्या करतो. पण कधी कधी असं होतं मला की मला असं वाटतं की अरे यार ह्याला परत चालवायच्या ऐवजी मीच थोडंसं पुसून घेतलेलं चांगलं आहे. आणि हे मी ॲज थ्रो वापरते, जे की ह्याच्यावर आलं आहे कारण का मला ना इथे घाण दिसली. सो मग मी थोडंसं केस दिसली माझीच इथे मागे, तर मग मी हे सगळं टाकलं होतं आत्ताच. आणि हे करत असतानाच ते बेड फ्रेम डिलिव्हर झाली. सो म्हणलं आता रेकॉर्डिंग सुरू करावं. हां मी खूप छान हे बघा, हे मी कलर करणार आहे म्हणून आणलं आहे. हे आता त्या वॉलला स्टिक करायचं आहे फ्रेम्स. सो येते ह्या गोष्टी. सो कलर काय करणार आहे मी, आमचा देवारा हा रेड असं खूपच रेड असं वाटतोय. सो म्हटलं ह्याला मे बी चेंज करावा कलर, याला मॅचिंग करावा. बट आय एम नॉट रिअली शुअर. मी कलर तर आणलेला आहे, बघू आता कसं होतंय. ही माझी छोटीशी अशी गार्डन, घरातलं गार्डन आहे हे बघा. मी म्हणलं ना तुम्हाला हे पुदिना इतके छान आले होते, या दांडीला आलं होतं हे नवीन. सो मी आता परत टाकलं आहे हे पाण्यामध्ये. होपफुली हे यायला पाहिजे. रूट हे पण टाकलं. ह्याचा असा ना चुकून हात जरी लागला ना तर पुदिन्याचा इतका स्ट्रॉंग वास येतोय. हे परवा कॉस्कोचा ब्लॉग जर कोणी पाहिला नसेल तर जाऊन पहा, हे खूप छान आहे. आणि ह्याचं प्राईस मी सांगायचं विसरले होते. हे $15ला 3चा आहे सेट, जो की खूप छान आहे आणि ह्याचा सुगंध खूप मस्त येतो. हे मी लिटरली एक पान आणलं होतं आमच्या वहिनींकडून. हे एक पान होतं आणि ह्याच्यातलं हे एक पान होतं. सो आता ही एवढी पानं झालेली आहेत मनी प्लांटची. हां हे 2 पानं होती. मग वहिनी म्हणलं अगं हे दोन्ही पानं एकाला होल आहे आणि एकाला असं कुरतडलेलं आहे, तर अजून एक घेऊन जा म्हणून मी एक पान घेऊन आले होते. तर ह्या 3 पानांची आता 6 पानं झालेली आहेत. त्यांना लेकरू बाळ झालेली आहेत. आणि मी किचनमध्ये हे ॲडिशन केलेलं आहे. हे नाही, हा माझा फर्निलँड ही एक गोष्ट घेऊन आलेली मी. मला छान वाटले. सगळे चमचे वगैरे सगळे वर असे छान लावता येतील. जे मॅक्सिमम यूज करते ते वाले वर ठेवलेले आहेत. ह्या बरण्या मला लिटरली $2.5 मिळाल्यात. सो आय थॉट की वाय नॉट ग्रॅब इट. आणि ह्याच्यात मिरची आहे, पास्ता आहे आणि हा रवा आहे. मी रवा खूप घेऊन आले होते ॲक्सिडेंटली. सो मग मी रवा आता ह्याच्यात ठेवला आहे, हे ह्याच्यात ठेवलं आहे ह्या 3 बरण्यांमध्ये. त्याच्यामध्ये मी हे मसूर काइंड ऑफ आहेत, हे मी फ्लॅक्स सीड्स आणि हे मोहरी भरलेले आहेत. असं हे आहे. हा मी रिकामा ठेवला आहे तुपासाठी, मला तूप करायचं आहे. सो त्याच्या मागे बेसन आहे आणि ह्याच्यात खोबरं आहे खिसलेलं. हे माझे डाळी, हरभरा, उडीद डाळ, हे सगळे डाळ आहेत. ह्याच्यामध्ये आधीचं तूप आहे, पण आता माझ्याकडे थोडंसं फॅन्सी आला ना. सो मग ह्या बिचाऱ्या डब्याला दुसऱ्या गोष्टी. याच्यामध्ये मे बी मी ओवा किंवा लवंग किंवा असं काहीतरी भरेन, दालचिनी भरेन मे बी. अशी माझी चाललेली आहे उन्हाळ्याची तयारी. मी सँडपेपर वगैरे पण घेऊन आली आहे. आणि हे विशालचं फेवरेट तुझं दाखवू. त्याने इतकं छान शोधून म्हणजे इतका खुश झाला होता तो पाहून, मला पळत दाखवायला आला की म्हणाले बघ हे मला आवडलंय, आपण हे घ्यायचं का. मी म्हणलं वाय नॉट, तुला आवडलंय. असं त्याला रेअरली काय काय गोष्टी आवडतात कारण का त्याचा तो इंटरेस्ट नाही. हे त्याला आवडलंय. चिअर्स. छान ह्याला लाईट लागते. आणि अजून एक गोष्ट आणली आहे, हे आमचा कॅमेरा जासूस. त्याचं नाव जग्गा जासूस आहे आणि याचं नाव रामू काका आहे. आज थोडंसं तुम्हाला बाय द एंड ऑफ द व्हिडिओ एक घराचा नवीन लुक मिळेल. आणि फायनल लुक मी एक रिव्हीलवालं हे करणार आहे व्हिडिओ, त्याच्यामध्ये दिसेल. सो मी ह्याची तयारी काय केलेली आहे की ह्या मॅट्रेसला, हे तुम्हाला जे दिसतं हे बेकिंग पावडर माझ्याकडून सांडलेलं, या मॅट्रेसला बेकिंग पावडर लावून सोडा लावून सगळं क्लीन करून घेतलेलं आहे. कारण का ह्याच्यावरती जायला म्हणजे असं दमट काही नको जायला म्हणून. हे फ्रेम खराब नको व्हायला म्हणून ह्याला ऑलरेडी क्लीन केलेलं आहे. आणि दिस इज वन ऑफ माय अशी फेवरेट
बेडशीट ही फिटेड आहे आणि ही अशी सिल्की सिल्की आहे. खूप छान वाटतं झोपायला. थंड असते, नेहमी थंड असते. आणि मला हे सांगायचं होतं वैशिष्ट्य म्हणजे की आता मी ऑलमोस्ट 1 वर्ष आम्ही ह्याला घेतलं काहीतरी सप्टेंबरमध्ये ह्या रामू काकाला. तिथे बघा ती माशी कशी फिरते. आता मी शूज आत घ्यायला डोअर ओपन केलं तर ती माशी आत आली. आय हेट इट. ओके ठीक आहे. ह्याला आता ऑलमोस्ट 1 वर्ष होत आलं, पण मला असं कधीच गरज नाही पडलेली आहे की मी झाडू घेतला आहे आणि त्याला कुठलाही एरिया असा जाऊन झाडलेला आहे. तर बघा तुम्ही हे किती क्लीन करतो तो. कोपऱ्यात पण मला कधी घाण नाही दिसत. जास्तीत जास्त एखादा केस अडकलेला दिसतो, कारण का माझे केस गळत आहेत. इंडिया टू USA, USA टू इंडिया म्हणजे ट्रॅव्हलिंग आणि पूर्ण देशाचंच कम्प्लीट पाणी चेंज होतं आहे म्हणून. तर जर तुम्हाला घ्यायचा असेल तर रोबो व्हॅक्यूम तुम्ही घ्या आणि निश्चिंत व्हा. मी तुम्हाला किचनचा पण कोपरा दाखवते. तिथे ना हे प्लीज इग्नोर. आता माझं जेवण झालेलं आहे, कुकिंग झालेलं आहे. सो ह्या भांडी धुवायला जायचे आहेत अजून डिशवॉशरमध्ये. त्याच्या आधीच बेड फ्रेम आली, मी अजून ते साफच करत होते तेव्हा. सो इथे कोपऱ्यात माझ्याकडून पीठ सांडतं जेव्हा मी पोळ्या करते. आज मी पोळ्या केलेल्या आहेत. तर ते लिटरली त्याच्यात आत कोपऱ्यामध्ये जाऊन पण सगळं काढतं. सो जर तुम्हाला रोबो व्हॅक्यूम घ्यायचा असेल तर मी हावाला शोधेन. हावाला मला स्वतःलाच एवढा आवडला आहे. 1 वर्ष झालं. हे बघा ह्याचं कसं चाललं आहे. तो वाऱ्यासाठी झटतोय. आता तो AC जाऊन लावून आला. सो हां, तर तो रोबो व्हॅक्यूम जर तुम्हाला घ्यायचा असेल इंडियामध्ये मी त्याचं शोधते. सिमिलर टिकॉमचा आहे आता आमचा जो आहे, आणि तो आम्हाला खूप छान डीलमध्ये मिळाला ना. हा ना, पण तो खूप छान आहे. व्हॉट डू यू थिंक? विशाल जेव्हा दाढी करतो ना तेव्हा त्याच्याकडून केस सांडतात, पडतात बाथरूममध्ये. तर मग तो जाऊन त्याला तिथे पण लावतो. तर मला नंतर काही केस नाही दिसत. तर तो खूप छान काम करतो आणि तो आम्हाला काही त्रास. बेस्ट इन्व्हेस्टमेंट आय वुड से. करेक्ट, रिलायबल आहे खूप. आम्ही थोडा आधी विचार करत होतो की यार कशाला घ्यायचा, बट इट इज अ व्हेरी गुड इन्व्हेस्टमेंट आणि एवढा काही महाग नाही आहे. आणि प्लीज तुम्ही जर का थोडीशी आम्हाला हेल्प करता. कशामध्ये? थोडंसं मी हेल्प करते. ओके, आपण हे सगळं सेट करू आणि मग मी परत रेकॉर्डिंग स्टार्ट करते. हॅलो, नमस्कार मंडळी. आपण आता ऑलमोस्ट 3-4 तासानंतर येतोय आणि हा बेड फ्रेम बनवायला ऑलमोस्ट 1.5 तास गेला. आता त्याचं लुक असं दिसतंय. मागे मी ते लावलंय, ते एक झालं जे मी मागच्या ब्लॉगमध्ये टाकलं होतं कॉस्कोच्या. आणि हे असे कॉर्नर केलंय. मी 1 मिनिटात सगळं सरळ दाखवते. पण आता बेडरूम काहीशी अशी दिसतीये. मी बिफोर घेतलेलं नाही आहे त्यामुळे मला आफ्टरचं तर फक्त दाखवू शकते. ओके, आणि हॉलमध्ये पण काही चेंजेस केलेले आहेत. डायनिंग रूममध्ये चेंजेस नाही केलेले आहेत. सो आता मी जे चेंजेस केलेले आहेत ते दाखवते. हा बेड आहे. बेड फ्रेम अशी दिसतीये आणि हे बोहो लुक काइंड ऑफ. हे मागचं इफ यू आर अन इंडियन किंवा महाराष्ट्रीयन किंवा मिडल क्लास तुम्हाला माहिती आहे हे खूप पांढरं आहे. त्यामुळे आम्ही त्याच्यावरचं तसंच ठेवलेलं आहे कागद कॅरी बॅग आत्ता सध्यासाठी तरी. देन इथे 2 साईड टेबल्स मगाशी तुम्ही पाहिले असतील. असा अजून एक साईड टेबल होता आणि त्याच्यावरती हे नाईट लॅम्प होतं. आत्ता तिथे केलेलं आहे, ठेवलेलं आहे. आणि मी हा ज्वेलरी बॉक्स आणला आता रिसेंटली आणि हे जूटचे मला छान डील मिळालं. ह्या वेळेस काय होतंय काय माहिती, पण मी जिथे जाईल तिथे मला खूप सुंदर डील्स मिळत आहेत. आणि हे हँड वोवन आहे.
हे इथे लावावं म्हटलं, छान दिसतंय. पांढऱ्यावरती पांढरं एवढं उठून नाही दिसत आहे, बट सोबर दिसतंय. देन इथे आपण एकदम मायनरचा चेंज केलेला आहे. हे चेअर्स आता थोडीशी अशी लाइटिंग उठून दिसेल. हे चेअर्स आहे, त्याच्या इथे एक जो नाईट लॅम्प होता तो आत्ता आणून ठेवलेला आहे. आणि ही चेअर, अच्छा मी हे मागचं नाही दाखवलं नीट ना. ही चेअर हॉलमध्ये होती, ही इथे आणली आहे. आणि ह्याच्यावरती आता सध्यासाठी बुक्स ठेवलेले आहेत, पण मला इथे माझं मेकअपचं वगैरे ठेवता येईल. हे मी आहे. हॅलो. ओके, असं तुम्ही पाहिलं असेल माझं हे सेंटर टेबल असा दिसतो. आणि इथे आरसा ॲड केलेला आहे. हा मला खूप सुंदर आरसा मिळाला होता. आता ह्या आरशाला घेऊन तसं 8-9 महिने तर झालेत. असा गोल्डन मेटॅलिक फिनिशचा मेटलवाला आरसा आहे. ह्याला आम्ही असं लावलं आहे. अँड देन ही फ्रेम, ही मला खूप आवडली फ्रेम. फॅमिली इज द हार्ट ऑफ द होम असं. अशी सोबर अशी हे झाली आहे. आता थोडीशी हॉलची सेटिंग. हा आतला टेबल इथे आणलेला आहे. देन आता एकंदरीत हॉल असा दिसतोय. ते तिथले फ्रेम्स इग्नोर करा. आणि ही चेअर अजून मी विचार करते, डिसाईड करते की ही कुठे ठेवावी. हा इथे विशाल आहे. तू का असा येऊन बसलास इथे? असं छान वाटतंय. छान वाटतंय. तो खरं तर दमलेला आहे. आम्ही आत्ताच डिस्कस करत होतो की थोडीशी एक्सरसाइज स्टार्ट केली पाहिजे. त्याने मी नाही, माझी खूप एक्सरसाइज होते. मी इथे मराठी मंडळ आहे, परत अजून 1-2-4 ठिकाणी जाते, त्यामुळे मी वॉकिंग तर खूप करते. आता हा जो सेक्शन आहे हा मला फिगर आउट करायचा आहे की मी हे कसं उठून दिसेल असं. देन अजून शूज राहिलेले आहेत नीट करायचे. आम्ही आता ते बॉक्स वगैरे कचरा टाकून आलो. विशालच्या सेक्शनला अजून आम्ही काही नाही केलेलं आहे. ह्याला इथे वरती काहीतरी ॲडिशन द्यायची आहे. सो मी म्हटलं दिस इज इन अ वर्क इन प्रोग्रेस. मी मगाशी म्हटलं की हा गोष्टी अजून काय काय गोष्टी होणार आहेत, येणार आहेत. पण आता सध्या तरी असं दिसतंय घर. मला नक्की सांगा ह्याच्यामध्ये काय असं तुम्हाला वेगळं वाटतंय किंवा काय मी अजून ॲड केलं तर अजून सुंदर दिसेल. इथे मला एक फ्लावर पॉट ॲड करायचं आहे. वेज तुम्ही जे म्हणता ते, मी वेज किंवा फ्लावर पॉट म्हणते. सो ते ॲड केल्यावर अजून त्याची शोभा उठून दिसेल असं वाटतं मला. आणि इथे थोडंसं लाईट पाहिजे असं नाही वाटत? अंधार अंधार दिसतोय. पाहू आता कसं होतंय. तर थोडंसं पुढे होता आरसा हा, पण आता तो मागे गेलेला आहे, थोडा मीच सरकवला आहे. पाहू. इथे मला 2-4 उषा अजून ॲड करायच्या छान अशा. आणि हे उषा ज्या आहे त्यांचे पिलो ॲक्च्युली खूप अशा मोठ्या साईजचे आहेत आडवे. त्याचे कवर्स इथे, त्यामुळे हे लूज बसलेले आहेत कवर्स यांना, ह्या उशांना. सो मला ते पिलो आणायचे आहेत. खरं तर मला सगळ्यात क्यूट पार्ट तो वाटला. तुम्हाला या घरातला सगळ्यात असं उठून दिसणारा पार्ट कोणता वाटला मला नक्की सांगा. होप यू लाईक द व्हिडिओ. जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब. ओके, थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.